अरे वा 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 वा, काय झाक दिसायला लागलीस. काय तो मराठी साज, काय ते रुपड. वा हा मग जाग नको का दिसायला. अहो आपल्या न्यूज अनकटमध्ये 3 दिवस शिवोत्सव साजरा होतोय. आजपासून आपण नव्या विचारांनी नव्या दृष्टीनं शिवचरित्र जाणून घेणार आहोत आणि महाराजांच्या विविध पैलूंना नव्यानं अनुभवणार आहोत. छत्रपती शिवाजी राजांच्या जीवन कार्याला लय भारी मानवंदना देणार आहोत. हो तर अहो ज्यांनी मुठभर मावळे घेऊन आपल्या तलवारीच्या आणि बुद्धीच्या बळावर मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगली आणि आपल्या स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं असा सह्याद्रीचा ढाण्या वाघ आहेत आपलं शिवाजीराजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर, बहुजनांचे कैवारी कुळवाडी भूषण म्हणजे आपलं छत्रपती शिवाजीराजे. अवघ्या 450 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर पारतंत्र्याचा काळोख होता. जुलूम, जबरदस्ती, अन्याय फार वाढत होता. आणि शेवटी 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरीवर आनंदी आनंद झाला. आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्यासाठी एका तेजस्वी तपस्वी बाळाचा जन्म झाला. आणि इथून सुरू झाला शिवशाहीचा इतिहास. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती. आपल्या इतिहासामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, मात्र एक असा युगपुरुष ज्याने शतकानुशतके जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं ते म्हणजे राजा शिवछत्रपती. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली खरं, पण तो जो प्रवास होता तो प्रवास इतका सोपा नव्हता. त्यांना मावळ्यांची साथ मिळाली होती, मात्र प्रत्येक पावलावरती त्यांनी अनेक संकटांना सामोरे गेले होते आणि कुठे तेव्हा जाऊन तो स्वराज्य उभा राहिला होता. आज सुद्धा डोळ्यासमोर तेव्हा जे चित्र उभं राहतं, एकदम लख्ख ते असं चित्र, आणि तोच प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आणि तो खरा खुरा प्रवास स्वतःहून अनुभवले एक असं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत, म्हणजेच माननीय ओंकारजी डोंबे सर. नमस्कार सर. नमस्कार. मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर तुमच्याकडूनच मला ऐकायला आवडेल, शिवरायांच्या ह्या प्रवासाला आपण न्यूज अनकटमध्ये हा जो 3 दिवसाचा शिवोत्सव साजरा करतोय, आपण सुरुवात करूया शिवरायांचा जन्मापासून. सर तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल काय होतं त्यावेळेसचं वातावरण जेव्हा शिवरायांचा जन्म झाला, म्हणजे एक नवी आशाची जी किरण आहे ती सर्वांच्या आयुष्यामध्ये आली, ते जे आहे त्याचं वर्णन तुमच्याकडनं ऐकायचं. हां, तर हा सगळ्यात चांगला विषय तुम्ही घेतला, कारण की स्वराज्य वारी मी जी करत होतो ती अनुभवण्यासाठी. आणि मी तुम्हाला तेच सांगितलं की सह्याद्रीला माहीत होतं की महाराज काय. तर जुन्नरला तुम्ही गेले तर शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण महाराजांचा जेव्हा जन्म झाला तुम्ही शिवनेरीच्या गडावर जा, तिथलं जर तो आपल्याला वातावरण बघायचं असेल तर त्या वातावरणामध्ये महाराज जेव्हा शिवनेरीवर होते, महाराजांचा जेव्हा जन्म होत होता, म्हणजे काय तर फाल्गुन वद तृतीय शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराजांचा जन्म होत होता. महाराजांचा जन्म होणार म्हणजे काय तर माँसाहेब जिजाऊंच्या पोटी एक आशेचं किरण जन्माला येणार की जे या मुलुखात काहीतरी वेगळं घडवणार. कारण की माँसाहेबांनी असं स्वप्न बघितलं होतं की माझं घर माझं दार ह्याच्या पलीकडे या राष्ट्रासाठी काहीतरी करणारा सदपुरुष, काहीतरी युगपुरुष माझ्या जन्मी यावा, अशी त्या आईची महत्वाकांक्षा होती. आणि महाराजांचा जन्म होणार. आता शहाजीराजे जे ते मोठे वतनदार होते, मोठे सुभेदार होते, मग एखाद्या मोठ्या जहागीरदाराच्या पोराचा जन्म व्हायचा म्हणजे मोठी मंडळी तिथं येणार, मोठे ज्योतिष तिथं आले आणि ती त्याची कुंडली सांगत होते की महाराज असं करणार तसं करणार, हा मोठा तेजस्वी पुरुष वगैरे होणार. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. जुन्नरच्या गडावरनं सगळीकडे जे तो उत्सव साजरा होत होता. महाराजांच्या जन्मासाठी सगळीकडे साखर वाटली जात होती. पण मी तुम्हाला म्हणतो की त्या जुन्नरच्या शिवनेरी गडावरनं त्या खिडकीतनं सह्याद्रीचा डोंगर दिसतो. या लोकांपेक्षा तो सह्याद्रीचा डोंगर अधिकाधिक आनंदी होता. त्या डोंगराला हे माहित होतं की अरे तो हसत होता आपल्यावर की ही जी मंडळी आहेत या पुरुषाचा जन्माचा अंदाज काढतात की हा काय काय करेल. तुमच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त पुढं हा पुरुष काहीतरी युग परिवर्तन करणार आहे आणि हे सह्याद्रीच्या सानिध्यात होणार आहे आणि सह्याद्री त्याच्यासाठी तिथं आहे.
म्हणजे सह्याद्रीला किंमत सुद्धा त्या पुरुषामुळे येणार आहे, असं सगळं त्या सह्याद्रीला आधीच ठाऊक होतं कुठं. म्हणून त्या जुन्नरच्या म्हणजे त्या शिवनेरीच्या खिडकीतनं जी सह्याद्री दिसते ती तिथं हसत होती लोकांवर, की तुम्ही कुणाच्या जन्माचे हे करतात, की अनुमान लावतात की महाराज काय करणार काय नाही. तर त्या सह्याद्रीला तेव्हा कुठंतरी माहित होतं की हा जो पुरुष जन्माला आलाय हा साधा नाही, हा इथं इतकं मोठं परिवर्तन आणणार आहे, हा इथं असं काहीतरी करणार आहे की ज्यातनं इथून पुढचं सगळं जे ते बदलणार आहे. म्हणून तिथं तर आनंद होताच, पण सगळ्यात जास्त तेव्हा जर कुणाला आनंद होत असेल तर तो सह्याद्रीला होत होता. अर्थातच. आणि अशा युगपुरुषाला जेव्हा त्याचं जे बालपण गेलं त्यामध्ये त्याचे जे सवंगडी होते त्याबद्दल, म्हणजे त्यांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, निश्चितच त्यांना मिळालेले जे सवंगडी, त्यांना जे मिळालेले साथीदार होते त्यामध्ये त्या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता महाराजांच्या बालपणावर आपण आहेत, महाराजांचा जन्म झाला आपण हे म्हणतोय, महाराजांच्या सवंगड्याबद्दल तुम्ही बोलतात. इतिहास डोळ्यासमोरून पालता घालताना किंवा पुस्तकातनं वाचताना मला आश्चर्य देणारी एक गोष्ट आहे जी मला इथं आज मांडावी वाटते. ती म्हणजे की मी म्हटलं की 1645ला महाराजांनी रायरेश्वराला, रोहिड खोऱ्यामध्ये रायरेश्वर येते, की रायरेश्वराला महाराजांनी स्वराज्याचा निश्चय केला. आता मुळात आपल्याला हे लक्षात घेणे की स्वराज्याचा निश्चय म्हणजे काय. 15 वर्षाचं पोरग रायरेश्वराच्या मंदिरात त्याच्यासोबतच्या 14-15 वर्षाच्या पोरांना कशाचा निश्चय करायला लावतोय, तर आपल्याला स्वातंत्र्य उभारायचंय, स्वराज्य उभारायचंय. ते पण कसं, म्हणजे स्वराज्य उभारायचं म्हणजे काय करायचं, तर भारताच्या नकाशावर अंगठ्या एवढं दिसतं पुणं. 7-8 लोक महाराज गोळा करतात, त्यांच्या वयाची म्हणजे 12-13 वर्षाची पोरं म्हणू शकतो आपण, ते गोळा करतात आणि त्यांना संकल्प करायला लावतात. तुम्ही म्हटलं की सवंगड्यांबद्दल बोला, संकल्प करायला लावतात. कशाचा, तर स्वराज्याचा. 200 वर्षाच्या पारतंत्र्याला असंच उलटून लावून आपण तिथं नवीन स्वराज्य उभारू. म्हणजे आजच्या स्थितीला सांगायचं झालं तर मी बसल्या बसल्या कॉलेजमधल्या 4 पोरांना म्हणतोय की मला प्रधानमंत्री व्हायचंय. पोरं माझ्यावर हसतीलच, पण तिथं महाराजांच्या निश्चयात, महाराजांच्या स्वभावात, त्या माणसाच्या नेतृत्वात असं काहीतरी दम होता. 15 वर्षाचं पोरग ही आत्मविश्वास त्या लोकांमध्ये आणते की आपण ही नवनिर्मिती करू शकतो. आणि तिथल्या एकाही माणसाला असं वाटत नाही की हे अशक्य. त्या प्रत्येकात आत्मविश्वास असतो की आपल्याला हे करायचंय. आणि निश्चितच तेव्हापासून खरं स्वराज्य निर्मिती जी आहे तेव्हापासून सुरू झाली आपण असं म्हणतो. पण एखादं व्यक्तिमत्व, एखादं असा युगपुरुष जेव्हा आपल्या इतिहासामध्ये होऊन जातो, त्यांच्या मागे एक खंबीर असं मार्गदर्शन होतं आणि ते म्हणजे आपली जननी माँसाहेब जिजाऊ. त्यांनी त्यांच्यावरती केलेले जे संस्कार आहेत ते आत्ता कुठेतरी कमी पडतायत. आणि ते संस्कार आता जे कमी पडतात त्यावेळेस माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांवर कशा प्रकारे संस्कार केले होते त्याबद्दल काय मार्गदर्शन? हे बघा, शिवाजी महाराजांच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व मला कोण वाटते तर ते माँसाहेब जिजाऊ आहेत. अर्थातच फक्त महाराजांनाच नाही तर पूर्ण स्वराज्यावर माँसाहेबांनी समान संस्कार केलेला आहे, जोच महाराजांवर केलाय. आणि ती प्रत्येक स्वराज्याची आई होती. आणि शिवाजी राजे तर घडलेच तिच्या संस्कारामध्ये, पण पूर्ण स्वराज्य सुद्धा घडलं. आणि आजही ती आपल्याला आपली आई वाटावी इतकं सुंदर माँसाहेबांनी जी रचना केलेली आहे. विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई. तुफान गरजतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा, सन्मान राखतो, जान झोकतो, या रयतेचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असे असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी राजांची शिकवण. आणि हीच मौल्यवान शिकवण देणारी जननी माँसाहेब जिजाऊ. बाळ शिवबांना त्यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली आणि मुघलांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले. आता आपण म्हणतो की साक्षात तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवरायांना स्वतःची तलवार दिली होती आणि त्याच तलवारीच्या बळावरती त्यांनी मुघलांच्या ताब्यातील अनेक किल्ले जिंकले. आणि हा जो प्रवास आहे तो त्यांनी अतिशय लहान वयापासून सुरू केला आहे. तर तो जो प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अतिशय लहान वयापासून महाराजांनी प्रवास केलेला आहे. म्हणूनच मी निवडलं होतं की रायरेश्वर ते जगदीश्वर.
हे बघा, एक लक्षात घेणं गरजेचं आहे. काय झालंय की आभाळभर कर्तृत्व आहे महाराजांचं, पण मग जेवढ्या सहजासहजी आपण बोलतो ना, आपल्याला त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत नसल्या कारणानं आपल्याला ते कळत नाही की हे बोलून तर आपण गेलोय, पण हे इतकं सोपं होतं का. आता फॉर एक्झाम्पल, महाराजांनी अफजल खानाचा वध केला, महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, आपण किती सहजासहजी बोलतो, पण त्याच्या मागे किती परिश्रम होते. पण शिवाजी महाराज जर समजून घ्यायचेत ना, तर मी म्हणतो महाराजांचं बालपण आधी वाचावं लागेल. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 1642-43 दरम्यान महाराज जे ते बंगळूरला गेले होते, की शहाजीराजे मासाहेबांपासून लांब आहेत. शहाजीराजे महाराजांना बघितलं नाही खूप दिवस झाले. मग बंगळूरला आमच्या भेटीचे दादोजी कोंडदेवांना पत्र येतं आणि ते मासाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे आपले बालशेहुआ ही सगळी बंगळूरला जातात. आणि तिथनं परत येताना महाराजांना शहाजीराजे जे आहेत, म्हणजे शहाजीराजांना सुद्धा कळतं बरं का, म्हणजे महाराज जेव्हा शहाजीराजांना भेटलेले आहेत, त्या वातावरणात वावरलेले आहेत, त्यांचं जेव्हा संवाद होतं, त्यांना हे कळतं की हा मुलगा काहीतरी करणार. कारण की स्वराज्याची पहिली निर्मिती शहाजीराजांनी केली. तर निजामाला मांडीवर ठेवून 1633 ते 35 असं 2 वर्ष म्हणजे एक प्राथमिक स्वरूपाचं स्वराज्य चालवणारा माणूस म्हणजे शहाजीराजा आहे. आणि शहाजीराजांनी ते केलं. तो माणूस समजू शकत होता की आपल्याला काय उभारायचंय, आणि शिवाजी महाराजांमधनं त्याला ते दिसत होतं. म्हणजे 12 वर्षाच्या आपल्या पोरामध्ये शहाजीराजांना हे कळत होतं की हा मुलगा ते करू शकतो. आणि त्याला सह्याद्री, मी म्हणलं मागं सह्याद्री म्हणलं की सह्याद्री त्याच्या पाठीशी आहे, आणि हा तो करणार. कारण महाराजांची लक्षणं तेव्हाच तशी होती. आता याचा पुरावा म्हणून, इतिहास हा पुराव्यांवर असतो, याचा पुरावा म्हणून मी एक स्पष्टीकरण इथं देतो. ते म्हणजे की महाराज जेव्हा बंगळुरूहून वापस येत होते, महाराजांना पूर्ण मंत्रिमंडळ जे ते शहाजीराजेंनी दिलं होतं. शहाजीराजेंना पूर्ण मंत्रिमंडळ महाराजांना वापस जाताना दिलं. एवढंच नाही तर त्यासोबत राजमुद्रा महाराजांना दिली. राजमुद्रा महाराजांना दिली. त्या राजमुद्रेचा अर्थ म्हणजे राजमुद्रा सगळ्यांनाच माहिती आहे की प्रतिपुष्ट चंद्रलेखी व वर्धिष्ण वैश्ववंदिता शहा सुनो शिव सैश्या मुद्रा भद्राय राजते. महाराजांना ती राजमुद्रा शहाजीराजेंनी दिली. ती का दिली? तिचं काय म्हणणं आहे की प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे शहाजीराजेंचा पुत्र शिवाजी महाराज म्हणजे शिवाजीराजे ह्याचं जे राज्य आहे ते जनकल्याणार्थ असं वाढत जावं, त्यांना छाया देत राहावी सगळ्यांना, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे यात काय दडलेलं की शहाजीराजेंना 12 वर्षाच्या आपल्या पोरामध्ये हा काहीतरी निर्माण करणार आहे असं वाटतं. का? कारण की 12व्या वर्षी महाराजांना ती पर्सनॅलिटी, म्हणजे 12 वर्षाच्या असताना शिवबा 12 वर्षाचं पोरगा आपल्या इथं काहीच करत नाही, तो माणूस ते करतो. तर हे प्रूव्ह कसं करतो मी इतिहासिकली, तर महाराजांची जी राजमुद्रा आहे 12व्या वर्षी शहाजीराजांनी दिली, ती जी आहे ती संस्कृत मधून, बरोबर आहे. या आधी सगळ्यांच्या राजमुद्रा तुम्ही बघा फारसीमध्ये. फारसी आपली भाषा होती का? तर नाही. मोगलांच्या म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांच्या दरबारी चालणारी भाषा म्हणजे फारसी भाषा. महाराजांना कुठली भाषा भेटली तर संस्कृत. म्हणजे हे कशाची निशाणी होती? तर ही स्वातंत्र्याचीच निशाणी होती. आपलं कल्चर, आपण जर इंडिपेंडंट स्टेटमध्ये त्याचं कल्चर असलं तर तो इंडिपेंडन्स आहे ना. जिओ पॉलिटिकल बाउंड्रीज म्हणजे इंडिपेंडन्स असतं का? 12व्या वर्षी संस्कृतची राजमुद्रा महाराजांना भेटते. म्हणजे काय, त्या शहाजीराजांना कळतं की शिवाजीराजे जे आहेत ती उत्पत्ती करणार. पहिलं साईन काय, त्याचं प्रूफ काय? 12व्या वर्षी. बरं, 12व्या वर्षी आपलं पूर्व काहीच करत नाही. 12व्या वर्षी त्याचं प्रूफ काय? तर त्याचं प्रूफ हे आहे की राजमुद्रा जी ती संस्कृतमध्ये, आणि त्याच्यात भर घालतो की शिवाजीराजांनी बाकीच्यांची राजमुद्रा केली मंत्रिमंडळाची, त्या प्रत्येकाची राजमुद्रा ही मराठीत आहे. नेतूजी पालकरांचा अपवाद सोडला तर सगळ्यांची राजमुद्रा मराठीत आहे. संस्कृतवरनं मराठीत आलो म्हणजे महाराष्ट्र धर्म जे म्हणतात ना की या भूमंडळाची ठाई धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे. महाराष्ट्र धर्म काय, तर ह्या महाराष्ट्राची संस्कृती 12 वर्षाचं पोरग मराठी भाषेत सगळ्यांची मुद्रा लिहितं. का? कारण की त्याला माहित होतं आपल्या हातून स्वराज्य उभं राहणार आहे, आपल्या हातून स्वातंत्र्य राज्य उभं राहणार आहे, इथून पुढे आपली भाषा आपली संस्कृती चालणार आहे. म्हणून त्या 12 वर्षाच्या पोरानं सगळ्यांना जी आहे ती मुद्रा मराठीत दिलेली आहे. याचा हा जो संदर्भ आहे, तुम्ही गजानन महेंद्रे सरांचं पुस्तक आहे राजाश्री शिवछत्रपती, तर त्यातनं हा मी जो प्रसंग आहे तो मांडतो. बालपण किती मोठं आहे, हा राजा किती दूरदृष्टी, अजून काहीच नाही. यानं निश्चय केला की निर्मिती चालू केली. चमत्कार झाल्याशिवाय देव पावत नाही. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स या कोटला पुरेपूर महाराज तिथं पुरून उरलेले आहेत की मी आता निश्चय केला तर मी माझ्या संगड्यांना दाखवून दिलं की आपण
तोरणा घेतलाय, लगेच आपण राजगड घेतलाय आणि त्यात मग एक न्याय निवाड्याचं उदाहरण येतं. ते सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनी अवगत असलेलं ऐकलेलं आहे की रांझ्याचा पाटील म्हणजे राजांचा पाटील म्हणजे भिकाजी गुज्जर ह्यानं बदमल केला, एका स्त्रीचा अवमान केला आणि आपल्या स्वराज्यात ही काय मोगलांची शाही आहे का, ही काय बादशाही आहे का, तर नाही, आपल्या राज्यात हे चालणार नाही. स्त्रीची आबरू म्हणजे आपला स्वाभिमान. मग इथं मासाहेबांचे संस्कार आपल्याला दिसतात. तो आपला स्वाभिमान आहे, आपण हा जपला पाहिजे. त्या राजाच्या पाटलाचा तिथं चौरंग केला जातो, त्याला शिक्षा केली जाते. दुहेरी संकट स्वराज्यावर आल्यानंतर शिवाजी महाराज काय निर्णय करतात, तर आपण लढूयात. शहाजीराजेंना कैद झाली माहीत असताना सुद्धा आपण लढूयात. फतह खान आपल्यावर चालून येणार. फतह खान कुठून येणार, तर सुपा बेलसरच्या त्या भागातनं, सुपे जे आता पुण्यामध्ये सुपे, सासवडच्या पलीकडे सुपे, त्या भागातनं फतह खान येतंय. फतह खान तिकडनं आपल्यावर चालून येणार. म्हणून महाराजांची युद्धनीती 21व्या वर्षी काय होती, तर महाराज काय करतात, तर महाराज शिरवळची गडी ताब्यात घेतलेली आहे. त्याला स्वराज्यात येऊ द्यायचं नसते. तो जर स्वराज्यात आला तर मध्ये येऊन तो धुमाकूळ घालून, म्हणून त्याला बाउंड्रीवर अडवायचं म्हणून महाराज पुरंदरला जातात. पुरंदर निवडतात. पुरंदर तेव्हा आपल्या ताब्यात नसतो, तरी पण शहाजीराजांच्या संबंधांमुळे तो लढवायला आपल्याला भेटतो. महाराज पुरंदरवर जातात. पुरंदरवर गेल्यावर युद्धनीती बघा, 19व्या वर्षी शिवाजी राजांची युद्धनीती काय की पुरंदरवर महाराज गेल्यानंतर महाराज काय करतात, तर फतह खान तिथं बेलसरच्या पठारावर म्हणजे पुण्याजवळ आपल्या सुप्याजवळ बेलसरच्या पठारावर आपला जो फतह खान आहे त्यांना आता छावणी टाकलेली आहे. तो बालाजी हैबतरावाला काय करतो, तर काही सैन्य घेऊन तुम्ही शिरवळची गडी म्हणजे सुभान मंगलगड घ्या, म्हणजे जी महाराजांनी ताब्यात घेतलेला आहे तो घ्या, तो गड तुम्ही घ्या. आणि मनोबल जे महाराजांना म्हणजे फतेह खानाला शिवाजी महाराजांचं मनोबल कमी करायचं होतं, मराठ्यांचं खच्चीकरण करायचं होतं मानसिक. असं केल्यानं ते लढायलाच घाबरतील. शिवाजी महाराज त्याच्या 2 पाऊल पुढे विचार करतात. याचा संदर्भ आपण गनिमी कावासोबत लावू शकतो. गनिमी कावा, राईट. की 19व्या वर्षी शिवाजी राजे काय करतात, जेव्हा बाळाजी हैबतरावावर ती सगळी चालून येतात, म्हणजे बाळाजी हैबतराव जेव्हा सुभान मंगलगड घेण्यासाठी चालून येतो, तिथं भांडत बसत नाहीत, कारण की ती योग्य लोकेशन नाही, तिथं आपल्याला भांडायचं नाही. महाराज पुरंदरला असतात, तो गड देऊन टाका. तो गड दिलाय. पुरंदरला सगळी लोक जमा झाली. बघा 19व्या वर्षी युद्धनीती काय, सगळे लोक जमा झालेले. त्याला तो भेटल्यानंतर तो आनंदित होतो. फतह खानला कळतं की अरे आपल्याला गड भेटलाय, तो सुद्धा आनंदित होतो. महाराज तिथं 2 तुकड्या तयार करतात की जे त्यांच्यावर लढतील. एक तुकडी जी आहे ती बाजी पासलकर, वयोवृद्ध माणूस आहे, बाजी पासलकरांच्या नेतृत्वाखाली ती तुकडी जी आहे ती फतह खानवर चालू जाणार. आणि दुसरी जी तुकडी आहे संभाजी कावजी मल्हार यांची, ती आपण सुभान मंगल गड जो याला बालाजी हैबतरावला दिलेला आहे तो घेणार. फतह खानानं काय विचार केला, तर आपण शिवाजीराजांचा मनोबल कमी करू, आपण काय करू तर सुभान मंगलगड घेऊ, विजयाच्या नंतर हे करू. शिवाजी महाराजांनी त्याला सुभान मंगलगड सोडला आणि बालाजी हैबतराव विजयाचा उत्सव करतोय. विजयाच्या उत्सवात आपण व्यवस्थापन करत नाही, या वेळात तुम्ही जाऊन गड जिंकून या. संभाजी कावजी मल्हारांनी गड जिंकला आणि बालाजी हैबतराव तिथं ठार झाला. 19 वर्षाच्या पोराची युद्धनीती. त्याची बातमी फतह खानला गेल्यानंतर फतह खानचं मनोबल कमी झालं. त्याला महाराजांचं मनोबल कमी करायचं होतं. 19 वर्षाच्या पोरानं माइंड गेम जे आपण म्हणतो त्याच्यात त्याला एवढ्या अनुभवी फतह खानाला धूळ चारली. हे शिवाजीराजे अजून तर 19 वर्षाचेच आहेत. आणि दुसरी तुकडी बाजी पासलकरांची जी गेली ती युद्ध खूप भयानक रंगलं. आणि तिथं महाराजांनी केलेलं पहिलं भाषण, ते भाषण कदाचित माझ्या अभ्यासावरून मला असं वाटतं की ते असं असेल की कारण की पहिल्यांदाच कोणीतरी लढत होते, यांच्याकडे हजारच लोक होते, पहिल्यांदा हे लढणार आहेत, हजारच लोक आहेत, याच्या आधी कधी युद्ध केलं नव्हतं, काय होणार आहे सांगता येत नाही. 10,000ची फौज जर पुरंदराच्या गडावरून समोर पेठारावरून दिसत असेल तर या लोकांच्या मनात शंका आलीच असेल, कारण की 200 वर्षानंतर असा प्रकार कुठेतरी घडत होता. या लोकांचं मनोबल कमी होणारच होतं. पण महाराज 19 वर्षाचं तेजस्वी पोरग पुढे येतं आणि यांना सांगतं की आज आपल्याला लढायचंय. कशाकरिता, तर आतापर्यंत जे कुणीच केलं नाही, 200 वर्षाच्या चालत आलेल्या पारतंत्र्यात आपण या बादशाहच्या चाकरीसाठी लढत राहिलो. माझे राजे शहाजीराजे यांनी बी बादशाहची चाकरी केली, त्यांच्यासाठी एवढं प्रामाणिक सगळ्या गोष्टी केल्या. हाती काय लागलं तर अंगात बेड्या पडल्या. आपण सुद्धा या बादशाहची चाकरी करतो, इतक्या दिवस झाले करतो, पण आपल्या हाती काहीच पडत नाही. अरे असं मरण्यापेक्षा या मातृभूमीसाठी लढण्यात काय आनंद आहे, म्हणजे या भूमीला स्वातंत्र्य देण्यात काय आनंद आहे. कुठेतरी हे त्या भाषणातनं महाराजांनी त्यांना पटवून दिलं असेल आणि धैर्य दिलं असेल. आणि एक तुकडी बाजी पासलकरांची तिथं चालून जाते. फतह खानाच्या छावणीवर इतका भयानक वार ते करतात, शर्यतीने लढतात, पहिल्यांदाच लढत असतात. त्याच्यात मग जेदे नायकांचा मुलगा बाजी जेदे, ज्याला पुढे सर्जेराव हा किताब त्या लढाईमुळे भेटलेला आहे, की बाजी जेदे जे त्यांची बाजी पासलकरांसोबत एक टोळी असते. बाजी पासलकर
त्या लढाईमध्ये वयोवृद्ध माणूस असतो, स्वराज्याकरिता पहिली आहुती त्यांची जाते. त्या लढाईमध्ये एक निशाणा असतो, एक टोळी असते त्यांच्याकडे झेंडा असतो आणि ती झेंडा घेऊन पुढं जात असते आणि त्यांच्यावर अचानक फतखानाचं जास्त सैन्य कोसळतं आणि ती निशाणाची जी झेंडा आहे तो कोसळायला आलेला असतो. पण बाजी सर्जेराव त्या लढाईत तो रण गाजवतात आणि तो निशाणा जो आहे म्हणजे बाजी जे ते ध्वज तिथं पकडतात आणि तो ध्वज सन्मानपूर्वक आणून परत धैर्यानं लढून वापस ती लढाई म्हणजे फतखानाचा चांगलाच पराभव करून हे परत किल्ल्यावर येतात आणि तेव्हा त्यांना सर्जेराव तो किताब मिळतो. 19 वर्षी महाराजांसाठी एवढं चाललं. आणि तितक्यात बघा बरं का, फतेखानाला वेळ द्यायचा नसतो. फतेखानाला पुरंदरवर ठेवलं. एक टोळी तिकडं का पाठवली? कारण की त्याला आपली संख्याबळ किती आहे, हजारच लोक होते. जर त्यांना पहिलेच कळलं असतं त्यांचा आत्मविश्वास किती वाढला असता. पण एक टोळी तिकडं पण लढते, एक टोळी इकडे पण लढते, म्हणजे यांचं संख्याबळ जास्त असेल. किंवा फतखानाला शिवाजी महाराजांच्या सैन्याचं संख्याबळ कळू नये म्हणून महाराजांनी म्हणजे 19 वर्षाच्या शिवबांनी, मी म्हणतो महाराज पण नाही, शिवबांनी, शिवाजी महाराजांनी नाही तर शिवबांनी अशी स्ट्रॅटेजी केली की त्यांना संख्याबळ करू नये म्हणून तिथं विजय मिळविला. तिथं विजय मिळविल्यानंतर जेव्हा फतखानाला हे कळालं की आपण तिथं सुद्धा हारलोय आणि इथं सुद्धा हारलोय, तो भाव सोडून गेला. त्यानं आदिलशाहकडून फौज नाही मागवली, तर तो येण्यासारखा पुरंदरवर आला आणि पुरंदरवर चालून आल्यानंतर ह्यांना कुठे गडावर तेवढं लढता येते, डोंगरात लढता येते, ह्यांनी वरून दगडाचा जे भेटेल त्याचा मारा केला आणि तिथं ते लढायला लागले. तिथं पण चांगलीच झुंज लढली. तिथं एकदम भयानक युद्ध तिथं पण रंगलं. आपला पडदा जड होता तिथं, कारण की 2-2 बातम्या आणि पहिल्यांदाच मातीकरिता लढतोय म्हणजे काय ऊर भरून आला असेल आणि काय शौर्याने ते लढत असतील. आता ते अनुभवता येते, म्हणजे मला बोलताना दिसतं ते की आपण हे करतोय. आणि तितक्यात त्यांचा एक सरदार जो आहे तो सगळ्यांना सूचना करतो, फतखानाचा सगळ्यांना सूचना करतो की आपल्याला लढावं लागणार आहे. त्याची लोक तो एकत्रित करतो आणि ते अजून धैर्यानं शौर्यानं लढायला लागतात. आणि तेवढ्यात मग त्याचा पाला पडतो गोदाजी जगतापांशी आणि गोदाजी जगताप त्याला ठार करतो ते. आणि आत्मबल असंच वाढतं आणि फतखानाला तिथनं नाईलाजानं पळून जावं लागतं. स्वराज्याचं पहिलं संकट 19 वर्षी स्वराज्यासाठी म्हणजे 1649ला स्वराज्यासाठी केलेली पहिली लढाई, पुरंदरला ही लढाई झाली. तिथं महाराजांना घवघवीत यश आलं. मी म्हणलं स्वराज्यावर दुहेरी संकट आलतं आणि 19 वर्षाचे महाराज दुसरं म्हणजे आपल्या वडिलांवर आलेलं, आपल्या वडिलांना झालेली कैद. बघा बरं का, वडील कैद झालेत म्हणून आदिलशाहला वाटलं की हा माणूस घाबरत, तर हा लढाई करतो स्वराज्याकरिता. म्हणजे 19व्या वर्षी स्टेट ऑफ माइंड काय असेल महाराजांचं की ते तसं बालशिवबा तसं करतात. आणि दुसरं तर राजकारण, डिप्लोमेसी. 19व्या वर्षी शिवाजी महाराज काय म्हणजे शिवबा म्हणतो मी, 19व्या वर्षी शिवबा काय करतात तर शिवाजीराजे डिप्लोमेसी करून आणतात, राजकारण करून आणतात आणि यांची शहाजीराजांची सुटका करण्याचा प्रयत्न करतात. आपण खिलजींकडून 200 वर्षापूर्वी देवगिरी का हारलो? कारण की उत्तरेत काय चालू होतं त्या लोकांना माहित नव्हतं म्हणून. देवगिरीचा राजा फक्त या कारणानं हारला. 19 वर्षाचा शिवाजी राजा काय करतो तर आजूबाजूला काय चालू आहे याची त्यांना चांगली तडप माहीत असते. त्यांना हे कळतं की कुतुबशहाचा म्हणजे मीर जुल्मा नावाचा एक जुल्मा नावाचा त्याचा एक हे आहे सेनापती आहे, तो मुघलांशी मिळून कुतुबशाही बुडवण्याच्या माग आहे. म्हणजे महाराजांना 19 वर्षी कुतुबशाहीत काय चालू आहे, कर्नाटकात हैदराबादात काय चालू आहे ह्याच्यावर लक्ष आहे. आता त्यांच्यात टेन्शन आहे. मग त्यांना कुतुबशाही बुडवली तर मुघल आणि मीर जुल्मा मिळून आदिलशाही बुडवतील याचं टेन्शन आदिलशहाला आलं. बरोबर आहे का? आणि मग बंगळूरच्या बाजूला म्हणजे शिवाजी महाराजांवर पथकान पाठवल्यानंतर शहाजीराजांना कैद झाल्यावर बेंगळूरला त्यांचे संभाजीराजे होते म्हणजे शिवाजीराजांचे थोरले भाऊ हे बंगळूरला होते. मग त्यांच्यावर बी एक फौज पाठवली होती, तिथं बी त्यांना पराभव मिळाला. हे बी महाराजांना लक्षात आलं. महाराज 19व्या वर्षी आपल्या वडिलांना सोडविण्याकरिता म्हणजे स्वराज्य न जाता स्वराज्य टिकता उत्तरेकडची माहिती मुघलांचं पण माहित आहे, इकडं बंगळूरला काय चालू आहे ते पण माहित आहे, इकडं कुतुबशाहीमध्ये काय चालू आहे. मग त्यांनी तिथं ट्रिगर केला पॉईंट की मोहम्मद आदिल म्हणजे जो आदिलशाह आहे त्याला एक पत्र आपण जर मुघलांचं पाठवलं आणि मुघलांना अशी आस दिली किंवा मुघलांना असं आपण पुढचं दाखवलं की आणि महाराजांची डिप्लोमेसी राजकारण इतकं जबरदस्त आहे. महाराज त्यांना मुराबक्षाह तेव्हा हे असतो त्यांचा मुघलांचा औरंगाबादचा सुबा त्याच्याकडे असतो, मुघलांचा तेव्हा तो प्रतिनिधी असतो, त्याला पत्र पाठवतात की पुढं हा मुलूक आदिलशाहीकडून घेण्याकरिता आम्ही तुम्हाला मदतीस रुजू होऊ अशी अपेक्षा दाखवतात. पण आमच्या वडिलांना श्री शहाजीराजांना कैद झालेली आहे, तुम्ही त्यांना सोडविण्याकरिता आदिलशाही दरबारी शिफारस करावी. बेस्ट डिप्लोमेसी. डाव टाकला, फसला. तिथनं पत्र आलं आदिलशहाला. एकतर एक लक्षात आलं शिवाजीराजा जिंकलाय, तिकडे संभाजीराजा बेंगळूरला जिंकलाय
कुतुबशाही मिरजुल्मा तिकडनं मुघल आपल्यावर जर चालून आले, त्यात शिवाजी महाराज तिकडनं आला आणि तिकडनं ते बंगलोरवरून संभाजीराजे जर चालून आले, तर आदिलशाही संपल. न काही करता, न माफी मागता, न रिक्वेस्ट करता, न स्वराज्याचा म्हणजे घेतलेला पाऊल मागे घेता, फक्त राजकारणानं, अभ्यासानं, सगळ्या मुलुखाचा अभ्यास ठेवून महाराजांनी एक पत्र फक्त तिकडं गेलं. एवढा सगळं त्याच्या मागचा अभ्यास 1900 वर्षी ज्या दरबारात आदिलशहाच्या ती सजा झाल्यानंतर, कैद झाल्यानंतर दिंड काढल्या जायची आणि दिंड काढल्यानंतर कुणीच वापस जाऊ शकत नव्हतं, त्या दरबारामध्ये शहाजीराजांना सुटका होती. 19 वर्षाचं पोरग राजकारण करतं, फक्त पत्रव्यवहार, डिप्लोमॅसी, अदर रिजन काय चालू आहे, फॉरेन डिप्लोमॅसी किंवा बाकीच्या गोष्टी काय चालू आहे ह्याच्यावर अभ्यास करून त्या अभ्यासाच्या माध्यमातून एकही शस्त्र न उचलता शहाजीराजांची सुटका होते. शिवबाच एवढे आहेत. 1900 वर्षी शिवाजी महाराज एवढे अफजल खान वध अजून आलाच नाही. म्हणजे मारणं हे ते सगळ्या गोष्टी, युद्ध हे तर आहेच हो, पण 1900 वर्षी काय करतात. मग आता यात तुमचा परत पहिला पॉईंट, मासाहेब जिजाऊंचे संस्कार सुद्धा, महाराजांचा अभ्यास सुद्धा, काय परिस्थितीतनं तो माणूस पुढे गेलाय. म्हणजे 1900 वर्षी एवढं कळतं, तर 12-13 वर्षी लहान असताना शिवबांना काय काय कळत होतं, तर इथनं कळतं की शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे आता बोलताना जाणवतं की छत्रपती शिवाजी महाराज साधं नाही. 1900 वर्ष असं करून ठेवले की 2 दिवस झोप यायची. म्हणून मी तो प्रवास करत होतो आणि ते प्रवास स्वराज्यवारी करताना पावलोपावली जाणवत होतं की हा 1900 वर्ष. मी म्हणते ना, जावळीचा मुलूक घेतला किंवा पुरंदरवरून राजगड, पुण्यावरनं राजगड 35 किलोमीटर, 12 किलोमीटरचं अंतर ह्याच्यात आहे, तोरणा आणि ह्याच्यात. गाडीवर फिरत असताना एका जागेहून हा मुलूक घेतला, तिथनं पुरंदर 50 किलोमीटर आहे, जवळपास 100 किलोमीटरचं अंतर, 100 किलोमीटर तो माणूस एका स्वारीत, एका किल्ल्यात काबीज करतो. तिथं व्यवस्थापन पण बसवतो 1900 वर्ष. तर हे मला विशेष वाटतं आणि ह्यातनं कळतं की शिवाजी महाराज काय होते, 1900 वर्षीच काय होते. तुम्ही जो प्रवास सुरू केला आहे त्या प्रवासाबद्दल सर्वप्रथम माहिती द्या. म्हणजे मुळात सुरुवात मी करतो की एक 7वी-8वीला असताना माझ्या हातात लायब्ररीमध्ये महाराजांचं पुस्तक पडलं. रणजित देसाई यांनी लिहिलेलं श्रीमान योगी मी वाचलं आणि श्रीमान योगी वाचल्यानंतर मला एक महाराजांबद्दल अशी एक सस्पेन्स निर्माण झालं की बा असा एखादा माणूस आपल्या इथं होऊन जातो. म्हणजे मला जर कोणी विचारलं की माझं काय, म्हणजे मी कोण आहे किंवा माझी ब्लड लाईन काय, तर त्यातच इतकं मोठं काहीतरी दडलेलं आहे. आणि मग एक किस्सा आहे माझ्या शाळेतला की मराठीची एक ओरल असते आणि त्यात मग मला असं पुढं गेल्यानंतर की त्याला एक फ्रीडम दिलेलं असतं की मराठीच्या ओरलमध्ये ज्याला ज्या विषयावर बोलायचं त्या विषयावर बोला. आणि महाराजांच्या विचारांचा एवढा परिणाम डोक्यात झाला की मी महाराजांवर बोलणार. आणि तिथं गेल्यानंतर मी बोलायला लागलो की सगळा क्लास शांत होऊन ते ऐकायला लागला. आणि त्या दिवशी मला कळायला लागलं की आपल्याला बोलता येतं. आणि मग असतो की प्रत्येक एक विद्यार्थी लहानपणी वेडा असतो आणि म्हणजे त्याच्या डायरीच्या पहिल्या पानावर किंवा वहीच्या पहिल्या पानावर तर अभ्यास असतो, पण शेवटच्या पानावर त्याची स्वप्न असतात. आणि शेवटच्या पानावर मग मी रंगवायला लागलो की मग मला शिवाजी महाराजांना भेटायचंय किंवा मला शिवाजी महाराजांना बघायचंय. मग स्वतः श्री शिवाजीराजांनी काय लिहून ठेवलेलं आहे की महाराज काय म्हणतात की औरंगजेब जेव्हा माझ्यावर येईल, मी नसताना औरंगजेब कधीतरी आपल्यावर चालून येईल, तेव्हा माझा एक गड हा त्या औरंगजेबाशी एक उरूस लढणार. म्हणजे काय, तर माझा एक गड औरंगजेबाशी एक वर्ष लढणार. मग असं असताना महाराजांना इथल्या लोकांच्या, इथल्या व्यवस्थेपेक्षा त्या गडांवर जास्त विश्वास होता. महाराजांनी प्रत्येक गडाला जीव लावलेला आहे. ही महाराज स्वतः लिहितात. महाराज हे लिहिल्यानंतर महाराजांनी रायगडाची निर्मिती करताना मला राजगड दिसावा, कारण की राजगड माझ्यासाठी खूप काही. आणि मग पुढं वाचत असताना शिवाजी महाराज कुठं भेटतील असं जेव्हा विचार पडला, तर एक गोष्ट जाणलं की शिवाजी राजा फक्त 3 लोकांना कळाला किंवा भेटला. म्हणजे जे भेट असती ती कुणाला समजलं असं म्हणायचं असेल तर ते एक म्हणजे मासाहेब जिजाऊ ज्या नाही आहेत, दुसरा म्हणजे खुद औरंगजेब ज्याला इथंच महाराजांनी मजबुरी केलं, तो संपला इथं, पण तो काय इथं काय घेऊ शकला नाही. आणि तिसरी म्हणजे ती सह्याद्रीचा दगड बोलतो हे आता माझ्या डोक्यात रंगायला लागलं. मग आता महाराज कुठं आहेत, तर महाराजांची समाधी कुठं आहेत, तर रायगडाला आहे. मग रायगडाला इतक्या सहजासहजी जायचं का?
तर नाही. रायगडाची प्रत्येक पायरी चढताना मला जाणवलं पाहिजे की महाराजांनी काय करून ठेवले, महाराज कुठल्या प्रवासातनं तिथं गेलेत. आणि त्यासाठी रायरेश्वरपासनं जगदीश्वराचा प्रवास मी सुरू केला. म्हणजेच काय तर रायरेश्वराच्या पासनं महाराजांच्या स्वराज्याचा निश्चय झाला. मला वाटतं की 1645ला महाराजांनी रायरेश्वराला शपथ घेतली, म्हणजे संकल्प केला. तिथनं मग तोरणा, मग राजगड असं करत करत शेवटी जगदीश्वराला जाऊन तिथं नतमस्तक व्हायचं, म्हणजे आपल्याला महाराज भेटतील, असं माझा संकल्प रंगायला लागला. आणि पुढं चालून जे मी तो केला. एवढंच नाही, म्हणजे ह्यात काय होतं की मग फक्त रायगडाचा प्रवास करायचा का, तर नाही. मी माझ्या स्टडी टेबलवर रोज महाराजांचा अभ्यास करायचो, कारण की महाराज मांडणं हे खूप अवघड आहे. कारण की शिवाजी महाराजांचे कर्तृत्व खूप आहे, पण त्याचा पुरावा देणारी साधनं खूप कमी आहेत. मग महाराजांना मांडायचं किंवा लोकांपर्यंत पोहोचवायचं, मग ते एकदम व्यवस्थित असलं पाहिजे. त्यासाठी वेगळ्या वेगळ्या ग्रंथांचा मी अभ्यास करायचो. आणि माझ्या स्टडी टेबलवर महाराजांची एक छोटी मूर्ती आहे, ती असायची. आणि त्याच्याकडे बघून मी एका दिवशी मी रायगडला जाणार आणि असं काहीतरी करून जाणार. आणि तेवढ्यात माझ्या रूममेटने सिद्धेशने काय केलं तर तुकाराम महाराजांची अजून एक मूर्ती तिथं आणून ठेवली. आणि मग मला लक्षात आलं की आपल्याला बोलता महाराजांमुळे यायला लागलं, आपल्याला सगळं करता महाराजांमुळे यायला लागलं. मग आपण नेमकं हे काय करतोय. प्रवास तर आपण ठरवला की रायरेश्वर ते जगदीश्वर, तर त्यासोबत आपल्याला जबाबदारी, आपल्यालाच ते तर म्हणजे आपली निवड कशासाठी तरी झाली आहे. म्हणजे काय, त्या जर्नीतनं महाराष्ट्राला पुस्तकाच्या बाहेर येऊन आजच्या पिढीला शिवाजी महाराज सांगता येतील का, म्हणजे काय करता येईल का, रायगडाच्या पांडुरंगा तुझा तुका होता येईल का, तुकानं वारी केली. म्हणजे प्रश्नाचं उत्तर शोधायचं असलं, मला महाराज काय ते समजून घ्यायचं होतं. प्रश्न पडला, असा प्रश्न तुकाला सुद्धा पडला होता, असा प्रश्न बुद्धांना सुद्धा पडला होता. मग असा प्रश्न मला जेव्हा पडला तेव्हा मला पण त्यांच्यासारखं वाटलं की घराबाहेर पडावं आणि त्या सह्याद्रीला विचारावं ना की महाराज काय आहेत. म्हणून मग तो रायरेश्वर ते जगदीश्वर असा प्रवास होता. आणि असा प्रवास केल्यानंतर मला माझ्या पांडुरंग भेटला किंवा मला महाराज काय तर माझ्यात समजलं. तर असं सगळं ते निश्चितच हा तुमचा प्रवास ऐकताना तुम्ही जे एक एक शब्दाचं वर्णन करत होता, माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः ते चित्र उभं राहत होतं. आणि तुम्ही त्या जागेवरती जाऊन ते स्वतःहून अनुभवलं आहे. आणि तो अनुभव जेव्हा तुम्ही घेत होता ते वर्णन आम्हाला एक वेगळं पण प्रेक्षकांना दाखवायचं आहे. ते एक जे वर्णन आहे ते तुम्ही कराल प्रेक्षकांसाठी. आता स्वराज्य वारीचा अनुभव मी काय घेत होतो, मला ना इथं एक किस्सा सांगावासा वाटेल. म्हणजे मी म्हणलं ना की म्हणजे मला माझ्या रायगडाच्या पांडुरंगावर विश्वास होता तर होता, मला महाराज भेटणार ही अपेक्षा होतीच. शेवटाला मला ते एवढी वारी केल्यानंतर भेटणारच. पण सह्याद्री पण मला साथ देत होती. मी म्हणलं की महाराजांना तिथला सह्याद्रीचा दगड बोलतो. म्हणजे तुम्ही जर विचारसाल की तू एवढा प्रवास केला तुला काय वाटलं, तर मी एक वाक्य म्हणाले का गाण्यातलं की सह्याद्रीच्या कडे कपारी नाद घुमतो तुझ्या नामाचा. हे खरं आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे तोरणा गड मी चढलो, म्हणजे प्रचंड गड मी चढल्यानंतर तिथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी माझी मैत्री झाली, जे गडाचं रिस्टोरेशन करतात. आणि त्यांचा ना एक राजगडावर एक हे आहे रोपवे आहे छोटा, की ज्यातनं ते दगड वर पाठवतात. त्यांच्याशी बोललो, म्हणलं माझी बॅग लई जड आहे आणि मी प्रत्येक गडावर खूप मोठी बॅग घेऊन जायचो. एक 80 म्हणजे लिटरची बॅग होती, ती पूर्ण भरलेली, टेंट वगैरे सगळं सामान असायचं. खूप वजनदार ती बॅग वर मला न्यावी लागायची. आणि हा प्रवास करताना ते जाणवलं का, त्या वेदना जाणवल्या का की गड चढणं, लढाया करणं त्या भागात किती कठीण होतं, हे मला समजावं म्हणून सह्याद्रीनं माझ्याशी काय खेळलंय ह्या प्रसंगातनं कळतं. त्या कॉन्ट्रॅक्टरशी मी बोललो की मला उद्या राजगड चढायचंय, माझी बॅग वर तुम्ही पाठवता का, असं आमचं तोरणावर बोललं झालं. ते हो म्हणले. मी तिथनं राजगडाच्या पायथ्याला आलो, नाश्ता केला. मला काय माहित की माझ्या ते मनातच आलं नाही की त्यांना बोलावं. आणि ऐन चढताना आठवलं, अरे आपण तर कॉन्ट्रॅक्ट त्यांना बोललो होतो. त्यांना बोलायच्या 5 मिनिटं आधी तिथली वर्कर्स गेली. म्हणजे दरम्यान 5च्या दरम्यानचा किस्सा आहे. 5 वाजता त्यांचे वर्कर्स गेले. मी त्यांना म्हणलं माझी बॅग वर टाकायची, तू बोललो होतं. ते म्हणलं अरे वर्कर गेले, इतक्या वेळ आम्ही बसलेलो होतो, तू बोलला नाहीस. मी म्हणलं माझ्या लक्षातच राहिलं. मला वाटलं जाऊ द्या बाबा, आपल्या नशिबातच नसेल. मग मी बॅग घेतली आणि पूर्ण गड जो आहे तो बॅग घेऊन वर चढलो. वर चढल्यानंतर आता इथं मला काही वाटलं नाही, इथं मला काहीच वाटलं नाही, ह्याच्यात काही ट्रॅजेडी पण नाहीये. पण वापस उतरताना आमचं फोनवर ठरलं होतं की तुम्ही माझी बॅग घेणार आणि खाली येणार. आणि मी त्या ट्रॉलीजवळ सगळा गड फिरल्यानंतर, माहिती सांगितल्यानंतर आलो. कॉल गेला, माझा कॉल जाणं आणि त्या ट्रॉलीचा गिअरबॉक्स सोडणं. 2 महिन्यात कधीच त्या ट्रॉली खराब झाली नव्हती. त्या दिवशी ट्रॉली खराब झाली आणि आता मला ती बॅग घेऊन खाली जावं लागणार होतं. पण मी तिथं मला काही वाटलं नाही. मी फक्त राजगडाकडे बघून हसलो की राजगडात तुला माहित होतं
बरोबर आहे का? राजगडात तुला तुला वाटत होतं की मी असा प्रवास करावा, म्हणजे मी ती बॅग घेऊन खाली जावं आणि वर यावं, त्याच्याशिवाय मला कळणार नाही की स्वराज्य उभारणं किती अवघड होतं. हे जे आहे ते मला सह्याद्रीनं दिलं. आता हे माझी आणि ती सह्याद्रीची गाठ. पण मग महाराजांचा इतिहास अनुभवतात का? तर पावनखिंडीचा एक प्रसंग आहे. शिवकाशीदांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर पन्हाळ्यावरनं मी पावनखिंडीला गेलो. पावनखिंडीला तुम्ही आता गेले तर तिथं एक स्मारक आहे, आता बांधलेलं स्मारक आहे, असं काही खूप नाही की असं पायऱ्या आहेत आणि वर ध्वज असतो. स्मारक आहे. 8 वाजता मी तिथं पोहोचलेलो. 8 वाजता बाहेर एक काका होते, त्यांना म्हणलं विशालगडला इथून जायचं, कारण की तिथलं महाराज विशालगडला गेलते. म्हणलं किती, म्हणजे ते म्हणलं की 10 वाजता उघडतं. मी म्हणलं ठीक आहे 2 तास आहेत. म्हणलं जसं एक पाऊल पुढे टाकलं ना, फक्त फक्त शांतता होती. त्या वातावरणात जाणवत होतं की ही जी रणभूमी आहे ना, खरंच इथं काहीतरी पराक्रम झालाय, जे अविश्व, म्हणजे तिथं ती एनर्जी होती. पावनखिंडीच्या आत मी उतरलो. पावनखिंडीचं युद्ध मी सगळ्यांना सांगितलं. पूर्ण महाराष्ट्रभर लोक अक्षरशः रडलीत ते ऐकल्यानंतर. मी सुद्धा तिथं रडत होतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॅमेरा वगैरे सगळं बाजूला ठेवल्यानंतर फक्त अर्धा तास बाजीप्रभूंच्या त्या सानिध्यात आणि तिथं होतो म्हणून अर्धा तास मी वेड्यासारखं फक्त रडतच होतो. मला कळतच नव्हतं की मला काय होतं. खिंड अशी आहे, त्या दगडांवर मी बसलोय, डोळ्यासमोर हेच दिसतंय की 2 तलवारी घेऊन बाजी लढतोयच, अजूनही लढतोयच. 2 तलवारी घेऊन बाजी लढतायत. आणि हे मूर्ख काय आहे, म्हणजे कशासाठी करताय ते? काय भेटणार आहे स्वतःसाठी? काहीच नाहीये स्वतःच. आणि फक्त 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 तो माणूस 9 तास 3 प्रहर लढतो. कशाकरिता? तर स्वराज्याकरिता, आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून, या मातीसाठी, आणि मेन म्हणजे स्वराज्यासाठी. अर्धा तास फक्त रडलो मी तिथं आणि मला फक्त बाजी जाणवली. आणि मी म्हणतो की तसा इतिहास अनुभवल्यानंतर ना, आयुष्यात दुसरं काही नको असतं. ते खूप भयानक होतं. हे मी फील केलंय, मला माहिती. आणि मीच नाही तर पूर्ण लोकांनी फील केलं. पुढे आग्र्याला गेलो. आग्र्याच्या दरबारी काय प्रचंड महल येतो, काय देखणं आहे तो, म्हणजे तिथं धसकी बसते की काय मोठ्या 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 गोष्टी. महाराज अफजल खानाला भेटले नव्हते, तो शामियाना इतका सजवला होता त्याच्याचकडनं जवारात विकत घेऊन, की पहिल्या इम्प्रेशन मध्ये जेव्हा अफजल खान महाराजांना भेटेल ना, तर अफजल खानाला धसकी बसली की फर्स्ट इम्प्रेशन काय टाकते, काय हिडे जवळ होते, म्हणजे स्वराज्यात काय काय, शिवाजी महाराज काय मोठा माणूस आहे. तसं महाराज आग्र्याला गेल्यानंतर हे दरबार बघितल्यानंतर महाराजांना काहीच वाटलं नाही. आणि त्या दरबारी त्याचाच अपमान महाराज करतात. म्हणजे ज्या दरबारात वर मान करून बघायला परवानगी नव्हती, ज्या दरबारात मोठ्याने बोलायला परवानगी नव्हती, ज्या दरबारात पाठ दाखवून जायला परवानगी नव्हती, म्हणजे एक पर्शियाचा राजा औरंगजेबाला नमन करायला आलता, भेटीला आलता, तर तिथं रिवाज होता, म्हणजे त्यांच्या मुघलाच्या दरबारी एक रिवाज होता की नाक घासून तिथं जोपर्यंत माणूस हे करत नाही तोपर्यंत त्याला तिथं हे होत नाही. आणि तो तिथं आल्यानंतर त्याच्या इंग्रजी, म्हणजे आपल्या वेस्टर्न पद्धतीने तो असा झुकून नमस्कार करतो. त्याचे 2 सैनिक येतात आणि त्याचं नाक तिथं घासतात. त्या दरबारी अशी रीत होती. तर मोठ्यानं बोललं किंवा पाठ दाखवून गेलं किंवा उभं असं डोळ्यात डोळे घालून बघितलं ना, तर 9 म्हणजे 10-10, 20-20, 30-30 फुटाचे असे तिथं हे होते, ज्याच्यात वाघ सोडलेली होती. माणूस टाकून द्यायचे त्याच्यात, कुठं त्याचे तुकडे पडतील. आणि जमिनीत माणसं पुरलेत त्या ह्याने, जमिनीत माणसं, जिवंत माणसं त्यांनी असे मारलेले जमिनीत दामून. मुंडेक्यांचं मिनार करायचा तो, एवढा क्रूर तो औरंगजेब, एवढी दहशत त्याची. आणि त्या दरबारात 1000 किलोमीटर लांबून, 1500 किलोमीटर लांबून शिवाजी महाराज फक्त 10-15 लोकांना घेऊन, फक्त स्वाभिमानासाठी, मला तुझी मनसब नको, याहून जास्त आम्ही अपमान सहनच करू शकत नाही. एक वेळेस मृत्यू बहात्तर आहे माझ्यासाठी, मृत्यू मी मान्य करतो, पण तुझा चाकर मी होत नाही. हे स्वाभिमानाचे खडे बोल महाराजांनी दरबारी टाकले ना, आणि तिथं मी गेल्यावर ते अनुभवलं ना, त्या पूर्ण आग्रामध्ये ज्या स्वाभिमानानं मी चालत होतो ना, म्हणजे बॅकबोन जो असतो ना, रीड की हड्डी सीधी हो जाती है. मनानं अंगात ऊर भरून येतं की अरे त्या राजाची लोक होत आपण. आग्र्यात कुठंच असं वाटलं नाही की हा कुठंतरी बाहेर आलो. आपल्या राजानं काय केलंय तिथं आलो. आणि त्या आग्र्याच्या किल्ल्यासमोर महाराजांचं स्टॅच्यू आहे, स्मारक आहे. तिथं आल्यावर जी एनर्जी येते ना, भयानकच. आणि हे सगळं त्या जर्नीमध्ये कळत होतं. सगळ्यात महत्वाचं काय, तर 200-300 किलोमीटरचा प्रवास मी करत होतो. 15 दिवस कंटिन्यू त्यात होतो. एका गडावरून दुसऱ्या गडावर गेल्यावर
प्रचंड मेहनतशीर ती कळले. आणि मला एक वेगळे शिवाजी महाराज कळले बरं. ह्या प्रवासात मला एक वेगळे शिवाजी महाराज कळले. लढाई करणारा महाराज सगळ्यांना माहिती की शिवाजीराजांनी लढाया केल्या, पराक्रम केला, अभ्यास केला, सगळ्या गोष्टी केल्या. आता इथं मी तुमच्या न्यूज अनकटवर बोलतोय. मला प्रत्येक बघणाऱ्या माणसाला एक प्रश्न विचारायचा आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतःसाठी एकही क्षण महाराजांनी जगला नाही. शेवटी प्रेक्षकांना तुम्ही युवा पिढी म्हणून शिवरायांना कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे याबद्दल सांगा. एकदम चांगला तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे. आता मी स्वराज्याची वारी केलेली, माझं ते वेळे पण होतं. मला वाटलं की हे केल्यानंतर लोक ते जगतील किंवा लोक सह्याद्रीकडे येतील, महाराज जाणून घेण्याचा प्रयत्न करतील, त्या ठिकाणी जातील. मला एक म्हणायचंय की शिवाजी महाराज म्हणजे आपण जे डोक्यात घेतलीत ना, ते तेवढेच नाहीयेत. पहिली गोष्ट मला इथं आवर्जून मांडावी वाटते की शिवविचार म्हणजे काय. सगळ्यात पहिले आता शिवजयंती येते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्याख्याताला, मला इकडच्या भागातलं माहित नाही, मी मराठवाड्यातलं आहे, इतकी वाईट परिस्थिती होती तर एकतर 365 दिवसातनं एकदाच माणूस शिवाजी महाराज ऐकण्यासाठी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला बसतो. आणि यात हे भंगार व्याख्यात आहे. भंगार, मी अक्षरशः मला चीड आहे त्या लोकांची. इतके निगेटिव्ह महाराज मांडल्या जातात. शिवजयंतीला डीजे लावू नका, शिवजयंतीला चंद्रकोर लावू नका, शिवजयंतीला असं नाही केलं पाहिजे, दारू पिऊन कुठे शिवजयंती साजरी होते का, आणि महाराजांचे मावळे असे असतात का, तसे असतात का. अरे त्या लोकांना महाराज माहीतच नाहीयेत, मग ते तसंच वागतील ना. तुमचं काम आहे की शिवाजी महाराज सांगणं आणि मग त्यांच्यावर सोडून द्या ना. अरे मी एक पुस्तक वाचलं तर पागल झालो, 15 दिवस वेड्यासारखा फिरत होतो फक्त. हे बघा, शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणं, हे जे शिवव्याख्यातेची ब्रँडिंग झालेली आहे ती वेगळी गोष्ट आहे, आणि समाजाचं प्रबोधन करणं वेगळी गोष्ट आहे. समाजाचं प्रबोधन करायला व्यासपीठं आहेत. शिवचरित्र सांगणं वेगळी गोष्ट आहे आणि समाजाचं प्रबोधन करणं वेगळी गोष्ट आहे. माझी आवर्जून सगळ्यांना विनंती आहे की महाराज लोकांना माहित नाहीत. पहिले तुम्ही महाराज तर सांगा. सगळ्यात मोठा गैरसमज आहे की मराठी माणसाला शिवाजी महाराज माहित आहेत. तुम्ही महाराज त्यांना सांगा आणि त्यांच्यावर सोडा ना. शिवाजी महाराज सांगितल्यानंतर माणूस चुकूच शकत नाही. दुसरी गोष्ट, शिवजयंती कशी साजरी करावी. लोक म्हणतात डीजे, कोणी म्हणते हे पारंपरिक. मी काय म्हणतो माहिती आहे का, मी नाही इतिहास बोलतो. शृंगारपुराला म्हणजे संगमेश्वरला कोकणामध्ये तानाजीरावांना आणि पिलाजीरावांना शिवाजी महाराजांनी एका मोहिमेवर धाडलं होतं. ती मोहीम म्हणजे स्वराज्याची रोडं बांधायची मोहीम. तानाजीरावांसारखा सुभेदार जर रोड बांधू शकतो ना, तर शिवजयंतीच्या वर्गणीत आपण एखादा रोड का बांधू शकतो. शिवाजी महाराज त्याच्यातनं पण पोटरे होतो. बरोबर आहे का. सिंधगाव आहे, सिंधगाव. बाजीप्रभू धारातीर्थ झाल्यानंतर सिंधगावाला जाऊन त्यांच्या घरी महाराजांनी सांत्वन केलेलं आहे. त्यांच्या परिवाराचं, त्यांच्या परिवाराची जिम्मेदारी महाराजांनी घेतलेली आहे. हे शिवचरित्र आहे. मी बोलतोय का नाही, महाराजांनी घडवलेले, महाराजांनी केलेले कृत्य आहेत. एखादा जवान जेव्हा देशाच्या बॉर्डरवर शहीद होतो, त्याच्या गव्हर्नमेंटच्या स्कीमामध्ये चक्रा, म्हणजे त्याच्यातनं पैसे येतील या चक्रामध्ये त्याचं घर अडकलेलं असतं. महाराजांनी देशासाठी लढणाऱ्या मावळ्यांच्या घराची जबाबदारी आपण घेतली. शिवजयंतीमधनं आपण एखाद्या देशासाठी लढणाऱ्या सैनिकाच्या घरची जबाबदारी घेऊ शकत नाहीत का. त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचू शकत नाहीत का. म्हणजे काही शिवाजी महाराज वादातच आहेत ना. मी तुम्हाला वादाच्या पलीकडचं सांगतो. रोड बांधणारे मावळे आहेत, सांत्वन करणारे म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढणारे म्हणजे सैनिकांचं सांत्वन करणारे महाराज आहेत. इथं महाराज आहेत, स्त्रियांचा सन्मान करणारे. मी म्हणतो महाराजां असताना महाराष्ट्रात बलात्कार होतोच कसा आणि तो आपण खपवून घेतोच कसा. महाराजांनी ते पण सांगितलंय, स्त्रीचा सन्मान करणारी माणसं इथं घडली पाहिजेत, लोकांपर्यंत शिवाजी महाराज पोहोचली पाहिजेत, हे आहे. आणि युवकांना मला एवढं सांगणं आहे, काहीच करू नका, काहीच करू नका. तर शिवचरित्र वाचा. नाही तर ज्या माणसाला गड किल्ल्यांची माहिती, एखाद्या प्रसंगाच्या ठिकाणी जा, वाचा फक्त, किंवा जा तिथं, ऐका आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचार. आत्मपरिवर्तन होतं. ह्याच्यावर मोठं काहीच नाही. महाराज समजून घ्यावेत, अडकून आहेत. आणि एक अर्ज अजून करतो की जगाला महाराज कळावेत, महाराजांना अडकू नका. शिवाजी महाराज, मी हे ओपन मीडियावर बोलतो की हिंदूंचा राजा म्हणजे शिवाजीराजे का, तर हो. बहुजनांचे राजा म्हणजे शिवाजी महाराज का, तर हो. कुणाचे तुम्हाला म्हणायचे आरमाराचा राजा म्हणजे शिवाजी महाराज का, तर हो. जगातला सगळ्यात बेस्ट जनरल कमांडर म्हणजे शिवाजी महाराज का, तर हो. जगातली सगळ्यात चांगली मेंटॅलिटी, एकदम कठीण प्रसंगात असणारे शिवाजीराजे का, तर हो. कारण की समुद्र जेवढा सुसाट मोठा आहे ना, खोल आहे ना, जेवढा मोठा आहे ना, आभाळ जेवढं मोठं आहे ना, ते अंतरिक्ष जेवढं मोठं आहे ना, तेवढं त्या राजाचं मोठं कर्तृत्व आहे. तो कोणत्या एका तराजूत बसू शकत नाही. म्हणून
हा भारताची ओळख कशामुळे होती तर ती महाराजांमुळे होती. आणि पहिली एक बंद करा एक नवीन चालू करा काय तर या भारताच्या स्वातंत्र्यासाठी मुघलांच्या आक्रमणाच्या वेळी लढणारा माणूस म्हणजे शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्रासाठी नव्हे कशासाठी नव्हे भारतासाठी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा पहिला माणूस. राष्ट्र काय असतं हे सांगणारा, राष्ट्राची संकल्पना मांडणारा, राष्ट्राची प्रेरणा देणारा. मला वाटतं की आपलं पहिलं स्वातंत्र्य रिपब्लिक आपण आता झालो 100%, पण भारताचं पहिलं स्वातंत्र्य हे महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समयी झालं. म्हणून भारताचा राजा हे शिवाजीराजे आहेत. आणि भारताची ओळख जर कुणामुळे झाली पाहिजे तर ती वन ऑफ द शिवाजी महाराजांमुळे सुद्धा झालीच पाहिजे, कारण की भारत म्हणजे शिवराय. बस मला एवढं सांगायचं. आणि याच शिवचरित्राची सुरुवात आपण आजच्या भागापासून केली आहे. असंच आपण पुढील भागामध्ये शिवचरित्राच्या अनेक पैलू म्हणजे छत्रपती शिवरायांच्या अनेक पैलूंना जाणून घेणार आहोत. पण त्याची एक छोटीशी सुरुवात आपण आजच्या भागातून केलं आणि त्याचं उत्तम असं मार्गदर्शन आजच्या प्रमुख पाहुणे ओंकारजी आपण केलं आहे. धन्यवाद सर, आपण वेळ दिला. संपूर्ण न्यूज अँकरच्या टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. वाह, महाराजांचं नाव घेतलं की अंगावर कसे शहारे उभे राहतात, हृदयाचं ठोकं वाढतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. हो, काय तो महाराजांचा पराक्रम आणि काय ती महाराजांची कीर्ती. हा मग आपल्या राजांबद्दल बोलायचं म्हणजे रात्रीचा दिवसाची रात कधी होईल कळायचं बी नाही. ज्यांनी आपल्या स्वप्नातून स्वराज्य निर्माण केलं असं आपलं राज. कित्येकास धाक सुटला, कित्येकास आश्रयो जाहला. शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण